हाय हॅलो नमस्कार। आज मी इथे तुम्हाला माझ्या देवघराचा टूर देणार आहे किंवा मग छोटंसं मंदिर आहे माझं, ते कसं मी सजवलेलं आहे आणि कसं आहे ते दाखवणार आहे तुम्हाला। माझं सगळ्यात आवडीचं कॉर्नर आणि म्हटलं तर किचन आणि देवघर माझं सगळ्यात आवडीचं आहे घरामध्ये। तसं तर सगळंच घर आपलं आवडीचं असतं, पण माझं खास हे दोन गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या खूप आवडीच्या आहेत। हे मंदिर आमचं खूप जुनं आहे, जे अगदी 10-12 वर्ष झाले त्याला पॉलिश करून घेतो आम्ही त्याला 1-2 वर्षात, किंवा वाटलं खराब झालं असं काही वाटलं ना तर मग पॉलिश करून घ्यायची असते। फक्त प्युअर सागचं हे बनवलेलं आहे। इथे माझं सगळ्यात आवडती मूर्ती म्हणजे ही बाळकृष्णाची मूर्ती आहे। खूप म्हणजे माझा खूप विश्वास पण आहे त्यांच्यावर। माझी नुकतीच देवपूजा झाली होती, म्हटलं चला मी आज व्हिडिओ बनवते। देवघर मी इथे दाखवते तुम्हाला। इथे खाली जे बघतायत तुम्ही ते एक सेपरेट नंतर मी बनवून घेतलेलं आहे ते ड्रॉवर, जे आपण पूजाचं वगैरे सामान ठेवतो त्यासाठी मी हे खालचं ड्रॉवर बनवून घेतलं होतं। तेही मला एका ताईंनी कमेंट केली होती की कसं येते एकदा व्हिडिओ बनवा म्हणून, ते पण मी लवकरच करणार आहे। आणि इथे आमचे जे देव आहेत ते मी सगळे पूजा करून फुलं वगैरे ठेवले समोरून। इथून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते। एक प्लांटही मी तिथे साईडला ठेवलेलं आहे। असं छोटंसं मंदिर आहे आमचं। तिथे मोठं प्लांटर पण होतं, पण आता मी सध्या थोडं उन्हात ठेवलेलं आहे 2-3 दिवस, म्हणून मी बाहेरच ठेवलं आहे ते। आणि इथे डेकोरेशनसाठी फक्त ह्या 2 माळा लावलेल्या आहेत मी, जे आपले हुक असतात ते लावून मी इथे ह्या माळा लावल्या आहेत। आणि मध्ये छोटीशी स्टार लाईट असते ना, लाइटिंग, ती मी त्यात लावलेली आहे। असं धूप लावल्यानंतर घरामध्ये खूप छान वाटतं, देवपूजा केल्याचं समाधानही वाटतं। तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब, आणि जे तुमचं काही असेल कमेंटद्वारे मला सांगू शकता तुम्ही। थँक्यू फॉर वॉचिंग।